सच्चिदानंद स्वरूपाई भगवती जगदंबा त्रिदेवतांची ब्रह्मा विष्णू महेश्वराची माता सकल देवी देवतांची माता साधू संत ऋषी मुनी साधकांची माता विश्वमोहिनी जगदंबा जिच्या चरण कमली विराजमान होण्याचं सौभाग्य पुन्हा आजही आपल्याला प्राप्त आहे। एक एक क्षण आपल्या आयुष्याचा मिळावा आणि तो भगवती भगवंत श्री संत साधू संतांच्या सेवेमध्ये व्यतीत व्हावा। आयुष्य किती मिळालं माणसाला यापेक्षा मनुष्याने प्राप्त असलेल्या आयुष्याचं काही केलं हे जास्त महत्वाचं असतं। 50 वर्ष 100 वर्ष 1000 वर्ष जरी जगला पण जगण्याचा उपयोग जर का धर्मासाठी राष्ट्रासाठी भगवती भगवंत श्री संतांच्या सेवेसाठी आपल्या परमकल्याणासाठी तर जीविताला प्राप्त जीवनाला प्राप्त समय जर का व्यतीत नाही केला खर्च नाही केला तर वेळ मिळूनही काही उपयोग झाला। वेळेचं महत्व ज्याला कळतं काही ना भगवतीची भक्ती भगवंताची भक्ती करायची इच्छा भाव श्रद्धा प्रेम वेळ असला पाहिजे। समय जरी सगळ्यांना प्राप्त असतो वेळ जरी सगळ्यांना प्राप्त असतो तरी सुद्धा प्राप्त असलेल्या समयाचा आपण काय उपयोग करतो कशासाठी उपयोग करतो ही गोष्ट जास्त महत्वाची असते। जगायला तर पुष्कळ माणसं म्हणतात माझं वय 100च्या पुढे आहे आणि काही केलं आतापर्यंत म्हणजे भांडे घासले धुणं धुतलं फरशा पुसल्या लेकराला सांभाळलं वाढवलं पालन पोषण केलं नवऱ्याची सेवा केली बायकोची सेवा केली घरदाराची सेवा केली इष्टमित्र सगळे संबंधांची सेवा केली आणि जिच्या कृपेनं ज्यांच्या कृपेनं भवपार होणार होतो आपण होऊ शकलो असतो आपण त्यांच्या सेवेला क्षण वेचायची सुद्धा तयारी नव्हती। जन्माला आला गेला पाणी वाहून मेला तो स्वर्ग नावाच्या रथात स्वर्ग रथात जरी गेला वैकुंठ रथात जरी गेला वैकुंठ भूमीत जरी गेला तरी तो स्मशानातच गेला तो काय वैकुंठाला जातो का? कोणी कुठेही आणि कोणी कशालाही काही नावं देऊन काही कल्याण होणार असतं का? म्हणजे स्वर्ग रथात गेले हो पुढं पहा कुठं गेले नरकाला गेले कशाचे स्वर्गाला जात फोटोच्या खाली नुसतं लिहून काही होणार नाही स्वर्गवासी वैकुंठवासी हो हो जन्मजन्मी भगवंताची भगवतीची सेवा केली त्यांना सहज वैकुंठ नाही लाभलं आयुष्यात ज्यांनी सत्कर्म नाही केलं महाराज त्यांना वैकुंठ विचारी माणसांचं कार्य आहे। प्राप्त असलेला समय प्राप्त असलेलं धन प्राप्त असलेलं शरीर सौष्ठव कशासाठी व्यतीत करायचं कशासाठी खर्च करायचं खर्च तर करतच असतो मनुष्य खर्च केला तरी खर्च होत असतो नाही केला खर्च तरी खर्च होत असतो काही राहत नाही। देवाची सेवा करा तरी शरीर जातच आहे
न करा तरी शरीर जातच आहे. धर्मकार्यासाठी, राष्ट्रसेवेसाठी, गोरगरिबांच्या सेवेसाठी द्रव्य खर्च करा तरी जात आहे आणि नाही करा तरी द्रव्य तर जातच आहे. नाही सरकारने लावला तर चोर नेतील चोर, ते का राहील का? शरीराला काळ येत असतो. आयुष्य खातो काळ सावधान, आणि धनाला तर चोर टपलेलेच धनावरती. प्राप्त असलेल्या समृद्धीचा, संपत्तीचा, शरीर सौष्ठवाचा उपयोग आपण कशासाठी करतो? याच्यावरती आपलं भविष्य अवलंबून आहे. जे व्हायचं ते होता येतं, पण समयाचा सगळ्या गोष्टीमध्ये अतिमहत्वाचा, अतिमौल्यवान जर काही असेल या सृष्टीत तर तो वेळ आहे, समय. वेळ खर्च करून कोट्यावधी रुपये कमवू शकतो मनुष्य, पण कोट्यावधी रुपये घेऊन एक क्षण मिळू शकत नाही कोणाला. म्हणून वेळेचा उपयोग, वेळेचा वापर, वेळेचा आपल्या कल्याणासाठी उपयोग करून घ्यायचा. हा विचार संतांचा, ग्रंथांचा आणि सगळ्यात श्रेष्ठ अशा प्रकारचा जर उपयोग कसा असेल तर तो सत्संगामध्ये आपलं जीवन व्यतीत करणे. सत्संगामध्ये जेवढा काळ आपला कल्याणासाठी उपयोगात येतो तेवढा दुसरीकडे कुठे येऊ शकत नाही. भगवतीच्या नामात, भगवंताच्या नामात, भगवतीच्या ध्यानात, भगवंताच्या ध्यानात, भगवती भगवंताच्या श्री संतांच्या सेवेमध्ये श्रीमद भागवत देवी भागवतासारखी, रामकथेसारखी परम पवित्र कथा श्रवण करण्यामध्ये जर आपला वेळ जात असेल तर जेवढा वेळ आपण त्या उपयोगात आणतो तेवढाच वेळ सार्थकी लागला, बाकीचं फुकट वाया गेलाय. म्हणून एक एक क्षण आपल्याला प्राप्त व्हावा, ज्याचं त्यांनी गणित करून घ्यायला पाहिजे वेळेचं. आतापर्यंत एवढ्या वयाचा झालो मी, काही केलं, कशात वेळ खर्च केला, परमार्थात जर वेळ खर्च केला तर काही लाभ झालाय का, दिसतोय का, लाभ होईल पुढे अशी काही आशा आहे का? कारण कधी कधी परमार्थ आणि प्रपंच करत असताना प्रपंच किंवा संसार हा इमानदारीनं केला जातो, परमार्थ मात्र करायचा म्हणून केला जातो. गरज म्हणून परमार्थ झाला पाहिजे, गरज म्हणून सेवा झाली पाहिजे. आपल्याला काही प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळतात. माझं पुढं काय होणार, ज्याला या प्रश्नाचं उत्तर प्राप्त झालं की पुढं मी सुखरूप होणार आहे, दुःखमुक्त होणार आहे, माझ्या दुःखाची निवृत्ती होणार आहे, 84 लाख योनीच्या फेऱ्यामध्ये मी आता पुन्हा येणारच नाही, माझं काम झालेलं आहे. माझं पुढं काय होणार आहे? देह ताताही पडू शकतो, तासाने पडू शकतो, 2 दिवसांनी पडू शकतो, वर्षाने पडू शकतो, पडणार नाहीच. काय केलं मी?
केला तो आपल्यासाठी केला, उपयोग आपल्या कल्याणासाठी त्याचा काही नाही. आपल्या उद्धारासाठी चांगला प्रपंच आणि चांगला संसार, नीटनेटका प्रपंच आणि नीटनेटका संसार केल्याचा आपल्याला काही फायदा होत नसतो, त्याने काही कल्याण होत असतं का? आधी भौतिक जीवन सुखरूप सुखकर करत असताना आपला आध्यात्मिक जीवनाचा विकास करणे हे मनुष्य जीवनाचं ध्येय असते. पण परमार्थ प्रामाणिक असला पाहिजे, इमानदारी नसला पाहिजे. बाह्यांगानं केवळ परमार्थ नसावा, परमार्थ अंतरंगाने नसला पाहिजे. म्हणून सत्संगामध्ये जेवढा काळ व्यतीत होईल आणि ज्यांचा सत्संगात काळ व्यतीत होत नाही त्यांच्यासाठी उपदेश केला. संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, संत जायच्या अगोदर हे करावं. काही जायच्या अगोदर शरीर जात आहे बरं का. बालपणचे फोटो पाहिजे का, कॅमेरे होते का त्यावेळेला, जाऊ द्या लग्नात ते तरी पहा. आणि आता पुढं पुढं गेल्यावर पहा. गेलं का नाही शरीर, चाललं का नाही शरीर. बहुत गई थोड़ी रही, थोड़ी भी अब जाए रे. म्हणून सत्संगामध्ये जेवढा वेळ खर्च होतो तेवढाच वेळ उपयोगात आला. आपल्या 50 वर्षामधून जर 5 वर्ष सत्संग केला आपण सतत नाही बरं का, तेवढ्या वर्षातून म्हणजे एका वर्षातून 7 दिवस भागवत ऐकलं, म्हणजे 365 दिवसामध्ये 7 दिवस भागवत ऐकलं, तेही ठिगळं लावत ऐकलं. कधी 1 घंटा, कधी 1.5 घंटा, कधी 2 घंटे, कधी 1 सत्र, कधी दुसरं सत्र, कधी शनिवार आला, कधी पाहुणे आले, कधी रविवार आला, काही झालं भंग, त्यालाही पाकाळी लागली.
वर्ष 365 दिवसामधून जर का 7 दिवस आपण भागवत कथा ऐकली तर 365 उणे 7 राहिलेले जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस काय केलं? तेवढे दिवस व्यर्थ गेले, तेवढे क्षण व्यर्थ गेले. म्हणून सगळ्यात महत्वाचा आहे समय, वेळ. पौल मौली संतांनी ग्रंथांनी उपदेश केला, रे माणसा, यह अवसर फिर नहीं मिलने का, सत्संग करो, सत्संग करो.
म्हणून पहिल्या दुसऱ्या दिवशी आपण श्रवण केलं. इथं जे सांगितलं जातं ते घरी दारी इकडं तिकडं काही सांगितलं जात नाही बरं का. या गोष्टी घरची माणसं सांगतात ना, अगं तुझं आयुष्य चाललंय, जरा भजन करत काय सांगू का, कधी म्हणतो कोणी घरचं. आणि असा जर म्हणणारा कोणी असला, पती असला, धर्मपत्नी असली, मायबाप असले, तर ते संतच मानावे, सद्गुरू मानावे, त्यांना वंदन करावं की आम्हाला भागवताला जा म्हणतात. जाणाऱ्याला करणाऱ्याला करू नका म्हणणारे पट्ट्यामध्ये सापडतील, पण न करणाऱ्याला मात्र करा असं म्हणणारे नाही सापडणार. का? त्यांचा संसार बिघडतो ना आपल्या परमार्थामुळे, त्याचा प्रपंच बिघडतो ना आपल्या परमार्थामुळे. हे कारण नाही का? यह अवसर फिर नहीं मिलने का. एखाद्याने म्हणलं पुढच्या वर्षी होईल भागवत, या वर्षी नाही जमत, लग्न कार्याची घाई आहे, काही असं आहे, काही तसं आहे, काही तसं आहे. एवढं प्रामाणिक आणि इमानदारीनं कोणाला करायचं? संसार मार्ग सारून परमार्थ करणारे फार थोडे. संसार प्रपंचाची काळजी घेऊन जमलं तर परमार्थ. यावड का सवड? ही सवड. भक्ती की लंगोट की सही. न करणाऱ्यापेक्षा असं का होईना भरपूर चांगलं आहे. पण भगवती भगवंताच्या कृपेसाठी मात्र निश्चयन केलेलंच, निर्धारण केलेलंच उत्तम आहे. अवसर नहीं मिलने का, सत्संग करो, सत्संग करो. कोणी म्हणलं पुढच्या वर्षी ऐकू, तू राहशील का? नक्की? शाबास. मरेपर्यंत माणसाला वाटत नाही मी मरणार नाही, आणि मरेपर्यंत माणसाला वाटत नाही की मी मरावं. दोन्ही गोष्टी. भले भले आडवे झाले महाराज. बालक गेले, उदरात गेले, बालक गेले, तरुण गेले. काय करून गेले, काय घेऊन गेले? भागवत ऐकून गेलेत का? नाही. यह अवसर फिर नहीं मिलने का, सत्संग करो, सत्संग करो. किती निर्वाणीची भाषा आहे समजा. अरे करा रे, लागोनिया पाया निर्मितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम. सत्संग करो, सत्संग करो. या सत्संगासाठी चाहे सारी दुनिया ठुकराए. किती पक्का पाहिजे भक्त. आपण कच्चे भक्त असल्यामुळं करकर वागतो. पक्की भक्त
एखाद्या पती राजाने उद्या जर सांगितलं तू जर भागवताला गेली तर सोड चिठ्ठीच घटास्फोट. त्यांना म्हणा काही हरकत. जय हिंद जय महाराष्ट्र. तुम्ही नांदा सोड केवळ, तुमचा आमचा संबंध काही नाही. का मीरा राणी दिवाणी होते. तिने ऐकलं का कोणाचं? त्यांना भेटली त्याला कारणच हे. संसार ठोकरावर, प्रपंच ठोकरावर ठेवला. धन मान पद लोभ काम ठोकरावरती ठेवले. मानलं नाही कोणाला. चाहे सारी दुनिया ठुकराए, चाहे धन संपत्ति सब लुट जाए. 7 दिवसाचा पगारच कमी येईल. 25,000 यायचं, 20,000 यायचं, 10,000 इतकाच फरक पडतो. व्यवसाय करणारा कोणी असला तर 7 दिवस दुकान बंद ठेवल्याने काही फरक पडत असतो. म्हणजे धन कमी एवढ्या वेळामध्ये दुष्काळ पडला समजावं. नाहीतरी किती कमाला तो पण श्रीमंत झालं का सगळे तर रडतातच. कोणी म्हणतं का आपल्याला खूप धन संपत्ती आपल्याकडे नाही. जो संपत्ती येते तो मनुष्य तर गरीब होत जातो. पहा सत्संगासाठी चाहे सारी दुनिया ठुकराए, धन संपत्ति सब लुट जाए, खाली लोटा बिक जाए, सत्संग करो. सत्संग करण्यामध्ये वेळ खर्च होईल. धन संपत्ती नसेल तर घरात काही भांडे विकायचे आणि ज्वारी आणायची, बाजरी आणायची, गहू आणायचे, तांदूळ आणायचे, 2 वेळची भाकर खायची. सत्संगासाठी सगळं सुटलं तर चालतं. सोडायलाच पाहिजे. हिंमत नाही. सामान्य साधकाची एवढी नाही हिंमत होऊ शकत. होईल ज्याची त्यावेळेला तर ती समोरच राहील. त्याला काय कमी पडणार असतं. तेवढा नेमका संतांची किती टोकाची भूमिका शिकवतात. चाहे थाली लोटा बिक जाए, सत्संग करो, सत्संग करो. चाहे तन में अधिक बीमारी हो, प्रतिकूल चले नर नारी हो, मेरी बात हमारी हो, सत्संग. साधू संतांना माहित असतं. साधू संत मध्यम जर का बोलत राहिले तर त्यांचं बोलणं सगळ्याला पटतं, आवडतं. पण त्यांनी जर स्पष्ट बोलायला सुरुवात केली ना मग म्हणतात असं थोडीच असतं, एवढं थोडीच असतं. आणि मग असं तसं करून तर तिची कृपा त्याची कृपा तर काही होत नाही. ही एक अडचण आहे. म्हणजे करूनही काही फायदा नाही झाला. नसतं केलं तर प्रपंच तरी चांगला झाला असता. किती टोकाची भूमिका. चाहे तन में अधिक बीमारी हो, सत्संग करो. आता 10-20 वर्षाची सवय आई साहेबांना कथेला यायची. आणि आता कथेला चातुर्मासाच्या नंतर पहिल्यांदाच दुसरी सेवा आहे. मग कथेला येत नाही म्हणून रडणं पडणं घरी. संक्रांत माझ्यावरच बसली सगळी. म्हणलं चला बाबा चला तुम्ही भागवताला चला. आणि आजार तर मोठा आलेला. तिला काल घरी गेल्यानंतरही म्हटलं थकली का, इथून जाईपर्यंत 15 वेळेला म्हटलं असेल दमली का, तुला म्हणलं होतं भागवताला येऊ नको, थकली का. तिकडून माझ्यावरती मी कसे जमली, तुम्हाला येऊ द्यायचं नाही का मला. आणि मला का पोखर
आणि ज्या आजाराचं नाव काढलं की सगळे थरथर करते, असा आजार आम्हा मायला झालाय. काय करायचं? डॉक्टरही घाबरते, तर आपणही घाबरतो, सगळे घाबरते. पण कथा, चाहे तन में अधिक बीमारी हो, प्रतिकूल चले नर नारी हो. मी तिला प्रतिकूल झालो होतो, येऊ नको येऊ नको येऊ नको. यायचंच उदाहरण, मोठे पण नाही, उदाहरण. आता बाकीच्यांची कोणा तब्येत बरी नाही का मला माहित नाही ना, हे माहिती असल्यावर उदाहरण दिलं मी, ताजं उदाहरण, नमुना. कितीही प्रतिकूल परिस्थिती आली, अपमान अचानक हो जाए, निज साथी सभी बिछुड़ जाए. समर्थ रामदास स्वामींनी एका ठिकाणावरती वर्णन केलंय, देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या. जरी आपल्याला परमार्थ करत असताना जरी यांना आपण सोडून परमार्थ नाही केला, सोडायची वेळ आली तर बरं का, काही काही परिवारामध्ये चांगली माणसं असतात, करा म्हणतात, तुम्हाला करायचं का आमच्याकडे होत नाही, तुमच्याकडे होतं नाही. जिथं प्रतिकूल परिस्थिती असते तिथं द्वंद्व तयार होऊन जातं, हे करू का ते करू. सुंदर सांगतात सत्संग करा. चाहे नहीं आपत आए, सत्संग करो. पुष्कळ अपमान होतो ना कधी कधी परमार्थ केला तरी. सरळ बोललं तर मीराबाई झाली का काय, गळ्यात माळ घातली का काय, आज झालं काय, आणि भागवतान कोणा कल्याण झालं, एवढं देव देव करता, शेवटी काय काय का. वेगवेगळ्या पद्धती करू द्या, आपण आपलं कार्य करावं. हे सुख संपत्ती के अभिमानी, करलो मन बहते पाणी. उपाशी राहायची तयारी ठेवावी, पण कथा सोडू नये, सत्संग सोडू नये. यहाँ 4 दिनों की मेहमानी, सत्संग करो सत्संग. आपण त्यांना सोडून आपण ते संसार कामधंदा सोडून जर परमार्थ नाहीच केलाय एखाद्या वेळेला, तरी आपल्याला तर जावंच लागणार आहे सोडून. आज नाही सोडला तर उद्या तर सोडावंच लागेल. राहणार आहे कायमचं इथं कोणी नाही, नक्की भरोसा. पाठीमागच्या माना काय हल्ल्या नाही, त्याच्यामुळं यहाँ 4 दिनों की मेहमानी, सत्संग करो सत्संग करो. यालाच म्हणतात व्यवहार कुशलता. खरा बुद्धिमान समय ज्याने जाणला, वेळेचं महत्व ज्याने समजला, त्याने हेच केलं. आणि याच परमकल्याणाचा हेतू मनामध्ये घेऊन भगवान शंकरांकडे, पार्वती मातेकडे सुपुत्राची याचना वेदव्यासजी महाराज. नसलं ते मागावं, देवा हे आई धन दे. आई म्हणेल कशाला रे पाहिजे, धन नाशिवंत आहे, दुःखाला कारण आहे. 1 रुपया खिशात असला म्हणजे 15 अनर्थ खिशात आहे. समोर आहे माझ्या मोठी. त्यांना माहिती आहे म्हाताऱ्याचं आजकाल बोलायला.
आता सांग काय झालं? नाही तर मी पुन्हा मागत आहे हा 4 दिनों की धन दे. म्हणजे कशाला रे पाहिजे धन? धन तर नाशिवंत आहे. कशाला तू नाशिवंत धन मागतो? आई धन दे. सगळ्या कॉलनीला सप्ताह करायचा तरी सहकार्य करायला कोणी तयार होत नाही. तू मला धन दे. एकटा पठ्ठा सप्ताह करतो का नाही? आई म्हणेल चांगलं म्हणणं आहे लेकराचं. कथा कीर्तन चालू राहिला पाहिजे. याला या भक्ताला आपण खूप धन देऊ. खूप धन दिलं की हा सगळ्यांच्या परमकल्याणासाठी हरिकथा कीर्तनाचे सोहळे करी. आता म्हणताना तर पुष्कळ लबाड असं म्हणतात. देवानं दिलं तर आम्ही करू, देवानं द्यावं आम्ही करा. देवानं देऊन विसरला तरी करायचा काहीच पडता. कारण सगळ्या भोगालाच कमी पडायला लागलं. ते जेवढं दिलं तेवढं भोगाला, जेवढं दिलं तेवढं भोगाला, जेवढं दिलं तेवढं भोगात खर्च होत आहे. म्हणून नसलेली वस्तू मागावी. कशासाठी? हरीच्या भगवतीच्या सेवेसाठी समर्पित करण्यासाठी. नसलेलं सुद्धा देवाकडे मागावं. धन दे, धान्य दे, कपडा लत्ता दे, शरीर सौष्ठव दे, आरोग्य दे. हे सगळं मला पाहिजे. कशासाठी? तुझी सेवा करण्यासाठी. कशासाठी पुत्राची याचना केली? आई भगवतीनं वेदव्यासजी महाराजांमध्ये इच्छा निर्माण केली पुत्र व्हावा अशी. शुभदेवांसारखे सुपुत्र प्राप्त आहे. बालपणापासून वितरागी आहे. भक्ती ज्ञान आणि वैराग्याने परिपूर्ण आहे. आपण शिकून शहाणे होतो. ते शहाणे होऊन जन्माला आले. आपण श्रवणाने सत्संगाने विवेकी होतो. ते विवेक पूर्ण जन्मालाच विवेक पूर्ण होतो. कारण देवी भागवत कथा व्यासांना सांगायची होती आणि श्रवण करण्यासाठी तसा श्रोता नव्हता. असं म्हणतात बकरीचं, गाईचं, म्हशीचं दूध कशातही कोणत्याही भांड्यात काढता येतं. पण ज्ञान नावाचं जे दूध आहे ना, वाघिणीचं दूध सोन्याच्या पात्र लागतं त्याला. तसं ज्ञान जरी सगळ्यांना प्राप्त व्हावं असं वाटत असलं तर आपलं पात्र कसं. आणि भगवतीची इच्छा होती की देवी भागवत कथा जगामध्ये प्रसारित व्हावी, प्रचार व्हावा. म्हणजे मला सगळ्यांचं परमकल्याण करता येऊ शकेल, अन्यथा नाही. म्हणून शिवदेवांसारख्या सुपुत्राचा जन्म झाला, प्रागट्य झालं. ऐसा पुत्र देगा देवा. ज्यावेळेला वृद्धवंत संस्कार झाला शुकदेवजी महाराजांचा, वृद्धवंत संस्कार झाल्यानंतर गुरुकुलामध्ये पाठवलं. त्यावेळेचे गुरुकुल होते, गुरुच्या घरी जाऊन विद्या शिकायची. कोणी धनुर्विद्या शिकायचं, कोणी वेद विद्या शिकायचं, कोणी त्यावेळेच्या विद्या होत्या. आता नाव विद्यालय आहे पण सगळे अविद्यालयच. विद्या नाम ज्ञान पोट भरण्याचं नाही, उद्धाराचं.
गीतेमध्ये, भागवतामध्ये, संत वाङ्मयामध्ये ज्ञान शब्द ज्या ज्या ठिकाणावरती आपल्या वाचनात ऐकण्यात येईल ते ज्ञान पोट भरावं ज्ञान नाही, तारक ज्ञान, उद्धारक ज्ञान, आत्मज्ञान, आत्मबोध, स्वरूपबोध, साधुबोध, गुरुबोध, ब्रह्मविद्या, अशा पद्धतीनं एकाच नाव आहे. ज्या विद्येने कळतं देव कोण आहे, देवी कोण आहे, मी कोण आहे, जग कोण आहे, जीव कोण आहे, त्या विद्येशिवाय तर काही कळत नाही. म्हणून नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. म्हणून ज्ञानासारखं पवित्र काही नाही आणि ते ज्ञान सद्गुरूंकडेच आहे. गुरुकुलामध्ये पाठवतो. घरामध्ये आई शिकली सवरलेली असते, बाप शिकला सवरलेला असतो, सगळा परिवार सुशिक्षित असतो भौतिक दृष्टिकोनातून, पण शेवटी लेकराला शिकायला शाळेतच पाठवावं लागतं. कशामुळं असं म्हणतात ना की सद्गुरु शिवाय विद्या प्राप्तच होत नाही. विद्या कोणती असो, गायनाची असो, वादनाची असो, आदिभौतिक विद्या असो, 14 विद्या 64 कला भौतिक या शिक्षा गुरुकडे जाऊन शिकायला लागतात. आध्यात्मिक पथावरती वाटचाल करणाऱ्याला, त्या साधकाला दीक्षित होऊन साधना करावी लागत असते. म्हणून शिक्षा गुरु, दीक्षा गुरु, गुरुचे प्रकार आहेत. विद्या गुरु, विद्यालयामध्ये पाठवलं, गुरुकुलामध्ये पाठवलं वेदाध्ययनासाठी, अभ्यासाला. विद्यार्थ्यांना सद्विद्या, सुसंस्कार प्राप्त व्हावेत यासाठी पूर्वीला तर गुरुकुल होते, आता गुरुकुल नाही राहिले, आता नाव राहिले गुरुकुल. म्हणून कमीत कमी कथा असो, कीर्तन असो, या ठिकाणावरती याला गुरुकुल मानावं आणि आपल्या लेकरा बाळांना घेऊन यावं. 5 वर्षाच्या पुढचे लेकर पाहिजे. म्हणजे या विद्येने ते विभूषित होतील, ही विद्या त्यांना कळेल. ध्रुव बाळाच्या वयात, प्रल्हाद बाळाच्या वयात त्यांना ही विद्या कळेल. आपण आता आपल्याला जाणते झालेलो आहोत. आपण एखाद्या वेळेला आपल्याला न आलं तर चालतो आपण, पण जे येत नाही त्या परिवारातल्या सदस्यांना भागवताला पाठवायला पाहिजे. आपण तर सततच ऐकतो. अर्थात माझं हे म्हणणं नाही की तुम्ही येऊ नका, पण असं जर काही असलं की आपण घरी थांबून जर घरचा परिवारातला एखादा सदस्य ज्याने कधी कथा ऐकली नाही त्याला म्हणावं एवढ्या वर्ष मी नाही जाणार, मी घरातली व्यवस्था पाहतो, तू जा कथेला, तुम्ही जा कथेला. आम्ही ऐकलेली आहे कथा, आम्हाला सार सर्व काही गोष्टी कळलेल्या आहेत. प्रेरणा काढणे, गुरुकुलामध्ये जाऊन विद्या विभूषित होतात. सद्गुरूंकडे गेल्याशिवाय विद्या प्राप्त होऊ शकत नाही, एक बाजू. आणि सद्गुरू प्रसन्न असल्याशिवाय विद्या फल देत नाही. अलीकडे फाईल घेऊन बऱ्याच फिरतात माणसं, पोर. कशामुळे? कोणी म्हणे नोकऱ्या नाही, नोकऱ्या नाही, नोकरी नाही, कोणालाच नाही. म्हणजे कोणाला तरी नोकरी लागते आणि कोणाला तरी नोकरी लागत नाही. असं का होऊ लागलं? व्यवस्थेकडे जाऊ नका, ते कलुषित बाजूकडे जाऊ नका. आपण फक्त भागवताचा भाव पाहत आहोत, विद्येचा भाव पाहत आहोत आपण, आणि संक्षिप्त पाहून पुढे जाऊ. विद्या फल केव्हा देते? त्या
विद्येमध्ये पारंगत असलेले द्रोणाचार्य महाराजांचे सुपुत्र कर्ण कर्ण गुरु अपराध घडला. द्रोणाचार्य महाराजांनी सांगितलं, कर्णा कितीही विद्या विभूषित तू झालेला असला, या क्षणाला ज्यावेळेला तुला विद्येची खरी आवश्यकता पडेल त्यावेळेला विद्येचं स्मरण तुला, मंत्राचं स्मरण तुला होणार नाही. या शाळेमध्ये जरी विद्यार्थी जातात तरी सुद्धा विद्यार्थ्यांनी सद्गुरूबद्दल, गुरुबद्दल आदराची भावना त्याच्या अंतःकरणात असली पाहिजे. आता गुरूंचे ते सारखेच, एकाकडे काळीच पेटी असते, दुसऱ्याकडे सिगरेट असते. हो हो, बरोबरीचेच दोघे. असं होतं. सगळ्याबद्दल विधान नाही करू शकत आपण, आपाप सगळ्या गोष्टी येतात. पण विद्यार्थ्यांमध्ये आपल्या विद्या देणाऱ्या गुरुबद्दल किती सन्मान राहिला, त्यांचा आदर नाही, त्यांचा सन्मान नाही, पूजनाची गोष्ट तर दूरच राहिली. म्हणून विद्या फलही द्यायला तत्पर राहिली नाही. लक्षात घ्या, शास्त्र सिद्धांत असा आहे की विद्या आपल्याला ज्याच्याकडून घ्यायची आहे त्याच्या समोर विनयशील नम्रपणे सेवा करून विद्या शिकायची. त्या सद्गुरूंना जर आपण संतुष्ट ठेवू शकलो तर त्यांनी जी शिकवलेली विद्या आहे ती आपल्या जीवनामध्ये उपयोगात येऊ शकते. अन्यथा त्या विद्येनं शून्य, त्याचा काहीच लाभ होत नाही आपल्याला. एक तर विद्या गुरुशिवाय प्राप्त होत नाही. म्हणून तर सगळीकडे कोणत्याही आध्यात्मिक दृष्टिकोनातून असो, भौतिक दृष्टिकोनातून असो, गुरुला शरण जायची पद्धती आहे आपल्या संस्कृतीमध्ये, धर्मामध्ये. विद्या प्राप्त करायची, विद्या गुरुकडे जायचं. जसं गुरु, श्री गुरु, सद्गुरु, मोक्ष गुरु, गुरु सद्गुरूचे अशी कॅटेगरी केली. अर्थात ती कॅटेगरी काही उपयोगाची नाही, समजण्यासाठी केली आहे. स्वरूपात एकच, फक्त विद्यागुरु बाजूला आहे. आणि हा भाग समजून घेण्यासाठी गुरुगीता पाहून घ्यावी, मग लक्षात येईल. वेदव्यासजी महाराजांनी शुकदेवांसारख्या सुजान, सुज्ञ, भक्ती, ज्ञान, वैराग्याने युक्त जरी आहे तरी सुद्धा सद्गुरूंकडे विद्या शिकवण्यासाठी पाठवलं. कारण गुरुशिवाय विद्या येत नाही. आणि घरी सांगून किती शिकवलं आपण तर कोणी शिकत नसतं. शिकवणारा बाहेरचाच असला पाहिजे. म्हणून सांगता सद्गुरूंना शरण जा. आध्यात्मिक विद्येसाठी सुद्धा. आता या विद्येचा काय आपण अधिक विचार करणार नाही, पण ब्रह्मविद्या हस्तगत व्हावी यासाठी, अध्यात्म कळावा यासाठी, शास्त्र कळावं यासाठी, नीती कळावी यासाठी, धर्म कळावा यासाठी, सदाचार कळावा यासाठी, जीवनातली अति आद्य कर्तव्य कोणते आहे ते कळावे यासाठी गुरुकुलामध्ये पाठवलं. असं म्हणतात सगळ्यांनी, आ जाओ बंदे गुरु की शरण, आ जाओ बंदे
गुरु की कृपा से मिटे सारे भ्रम। भ्रमाचा नाश सद्गुरु शिवाय नाही कोण करू शकत। जन्म फोकट निघून जातो। मला सगळं कळतं, मला सगळं कळतं, माझ्यासारखा विचार कोणी नाही। 80% मार्क, 12वीला 95%। तेथील प्रमाण नेनवे वेदासी, तेरी वजन तोसी केवी कळे। श्रुतीच्या स्वरूपाला सांगण्यासाठी नेती नेती म्हणतात, ते आपण काय समजू शकतो? आपली बुद्धी, आपलं मन, आपली इंद्रिय नाही नाही नाही, त्याला समजण्याची कुवत याच्यामध्ये नाही। शरीरामध्ये, शरीराच्या इंद्रियामध्ये परमतत्व समजण्याची कुवत नाही, सामर्थ्य नाही। ज्याचं ते स्वरूप आहे त्याने जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यालाच फक्त ते कळू शकतो। मग विद्या गुरु असो, ब्रह्मविद्या गुरु असो, गुरु जी है ब्रह्मा, गुरु विष्णू शंकर। आता शाळेतले पण असं समजतात का, मानतात का? परमार्थातले मानायला तयार नाही तर शाळेतले काय मानतात? गुरु जी है ब्रह्मा, गुरु विष्णू शंकर, हृदय में भरा उनके करुणा। फक्त सद्गुरूंच्या प्रसन्नतेचा परिणाम, आशीर्वादाचा परिणाम की जीवनामध्ये मार्क्स तेवढे पडले नाही, पण जीवनामध्ये धनसंपत्ती मात्र भरपूर मिळवली त्यांनी। असं का झालं? मग त्या व्यक्तीचं जीवन पाहायला पाहिजे, सद्गुरू बद्दल आदर आहे त्यांच्या मनात। पुराणामध्ये तर खूप दाखले, आता नाही दाखले, फक्त आदराने। शुकदेवजी महाराज वेदव्यासजी महाराजांचे सुपुत्र विद्यालयामध्ये जाऊन पोहोचले, विद्या ग्रहण करतात। विद्या विभूषित झाले, सांग वेदाध्ययन पूर्ण झालं आणि वापस आले पुन्हा आपल्या घरी गावात। वडिलांना अत्यंत आनंद झाला, म्हणजे वेदव्यासजी महाराजांना आनंद झाला की माझा पुत्र विद्या विभूषित होऊन आला। सुशिक्षित का व्हायला पाहिजे माणसाने? शिक्षण घेतलेल्या माणसाचं डोकं मोठं होतं, म्हणजे विचार मोठे होतात, संकोचित विचार त्याचे चालले जातात। बसावं कसं, बोलावं कसं, चालावं कसं, मोठ्यांशी कसं वागावं, लहान्यांशी कसं वागावं, समाजामध्ये कसं वागावं, समाजासाठी काही करायची इच्छा झाली तर काय करायला पाहिजे आपण, हा विचार सुशिक्षित याच्यासाठी शिक्षण। आणि ज्या शिक्षणाने संकुचित स्वभाव होईल, स्वकेंद्रित होईल मनुष्य, ते उत्तम शिक्षण नाही म्हणता येत त्याला। सगळे जर का परिवारातले सुशिक्षित असते तर भांडण होणार? सुशिक्षित माणसामध्ये भांडणं करतात का सुशिक्षित माणसं? तुमच्या आपल्या कॉलनीत काय परिस्थिती बरं? सुशिक्षित माणसं भांडणं करतात का? का नाही करत? ते शिकले सवरले, त्यांना चांगलं वाईट सगळं कळतं, काय करावं काय नाही करावं, कोणाशी कसं करावं कळतं। ते शिकले माणसं भांडणं करत नाही। आज सगळ्यात जास्त भांडणं सध्या जगात शिकलेलेच करतात। ते शाळेत कधी गेले नाही, शिकले नाही, सवरले नाही, ते असे प्रेमाने सगळे एकत्र बसून भजन करतात। जगामधले वाद सुशिक्षितांनीच वाढवलेले आहेत, समाजामधले वाद सुशिक्षित माणसांनीच वाढवलेले आहेत। परिवार जर का सुज्ञ असला, सुशिक्षित असला,
तर परिवारामध्ये सामंजस्याचं वातावरण तयार होतं. आता शिकलेली माणसं परिवारामध्ये दुःख निर्माण करतात. वेदव्यासजी महाराजांना आनंद झाला, माझा पुत्र माझं लेकरू विद्या विभूषित होऊन गेलेला आहे. आता म्हातारपणात माझी सेवा करेल. कशामुळे? सुशिक्षित म्हणून. याला कळतं आई वडिलाची सेवा करावी, याला कळतं परिवारामध्ये कसं राहावं. पण ज्याला आपण सुशिक्षित भौतिक जगातले म्हणतो त्यांचं तो उपराटच काम. कसं बोलावं, कसं चालावं, वडीलधाऱ्याशी कसं राहावं. अजूनही मला वाटतं माझं जेवढं अभ्यास होतोय ना, विद्यार्थीचे जेवढा अभ्यास होतोय ना, अजूनही मला पक्क माहिती आपल्या पैठण रोडला कोणतं होतं आश्रम? मातोश्री. मोठ्या वयाचा विचार करा. मातोश्री वृद्धाश्रम सहज जवळ आली आणि तिथे गेलो. मला भागवत तिथं करायची इच्छा झाली. भागवत नाही झालं पण माहिती मिळाली. अंदाज काढला की या सगळ्या माता पित्यामधून शिकलेल्या लोकांचे मायबाप किती येतात, अनपढ लोकांचे मायबाप किती येतात. एकाही अनपडाचा मायबाप किती नव्हते. बोला काय शिकले? शिक्षण काय झालं? बायको सोबत घेतले चालता सुटकेस घेऊन. याला सुशिक्षिताचं लक्षण आहे काय? परिवार, समाज, धर्म, राष्ट्र एक नव्हता. फक्त तेवढंच सांगितलं, बाकी तुम्ही सगळे विचार बनता. विचार करा, शिकलेल्या माणसांमुळे परिवारात समाजात दुःखाची उत्पत्ती जास्त होतय का अनपढ राहिलेल्या माणसांमुळे समाजामध्ये? अजूनही अनपढ काबाड कष्ट करणारे परिवार पहा तुम्ही, जास्त शिकले सवरले नाही, पण परिवारातलं प्रेम पहा किती. आईसाठी, वडिलांसाठी, भावासाठी, परिवारासाठी, समाजासाठी अजूनही त्यांचं काहीतरी करायची तयारी आहे. वेदव्यासजी महाराजांना समाधान झालं, माझा पुत्र सुशिक्षित होऊन आता मला सुख प्राप्त होईल त्याच्यापासून. सगळ्या परिवाराने सुज्ञ असायला पाहिजे, सुखासाठी, आनंदासाठी. एक दिवस शुकदेवजी महाराजांना वेदव्यासजी महाराज म्हणतात, बेटा, म्हणजे काय बाबा, आता तुझं लग्न करावं असं मला वाटतं. वेदाध्ययन करून आलेले आहे, वैराग्याचे मूर्तिमंत पुत्रे आहेत. वेदांचा उपदेश, शास्त्राचा उपदेश, संतांचा उपदेश, ग्रंथाचा उपदेश ऐकलेला आहे. हा संसार मिथ्या आहे, आसार आहे, लटिका आहे, दुःख रूप आहे, असा आहे, तसा आहे. धर्मपत्नी, लेकरबाळ, गुरढोर याच्यामध्ये मन लावत जाऊ नये. भगवंताची भक्ती करावी, उद्धार करून यावा. हा अभ्यास पक्का झालेला आहे. पण हा अभ्यास कोणाला सांगितलेला आहे हे वर्म फक्त शुकदेवांना नाही कळतो. खड्ड्यामध्ये पडलेल्या मनावर खड्ड्यातून वर निघ. पण जो वर उभा आहे ते वाक्य त्याच्यासाठी आहे का? जो त्याला व्यसन लागलंच नाही त्याला व्यसन सोड असं सांगायची काही गरज नाही. चिखलामध्ये जो रुतलेला आहे त्याला चिखलाचे दोष सांगायचे. जो चिखलामध्ये रुतलेला आहे त्याला सांगायचं, अरे चिखल चांगला नाही बाबा. एखादं सुकर असतं ना, डुक्कर असतं ना, त्याच्या नालीमध्ये गुरुगुरु करतो ना, त्याला म्हणायचं, अरे बाबा काय ही विष्ठा खातोय तू, हे काय बरं आहे का? हे तुझ्यासारख्या सुशिक्षिताला शोभून दिसतं, शोभून दिसतं का? त्याच्यासाठी सांगितलेला उपदेश आहे. जो हंसासारखा आहे त्याला तो उपदेश नाही सांगितला. जे विषयामध्ये रमलेले आहे, जे विषयामध्ये रुतले
गृहदारा प्रपंचाशिवाय ज्यांना रात्रंदिवस काही सुचत नाही, स्वप्न सोडतात, त्याच्यात पडतात, अशा जीवांना दुःख दोषानुदर्शनम, जन्म दुःख जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. याचे दोष का सांगितले माहितीये का? आपल्यामध्ये विषयासक्त माणसामध्ये वैराग्य निर्माण व्हावं. वैराग्य म्हणजे त्या वस्तूबद्दलची आसक्ती निघून जावी आपली, म्हणून त्याचे दोष सांगितले. पण मुळामध्ये ज्याचे दोष सांगितले त्याच्या दोष आहेत का? तर ते असं होऊन जातं. कधी कधी अमृत सुद्धा मरणाला कारण होतं आणि कधी कधी विष सुद्धा तरण्याला कारण होतं. मग औषध सेवन केल्याने मनुष्य मरत नाही, पण बरीच माणसं ओव्हरडोस झाल्याने, रिएक्शन आल्याने, औषधाने कसं काय झालं ते. गणेश्वरी मध्ये एक उदाहरण दिलेलं आहे. या प्रसंगाचं वर्णन करताना, चिंतन करताना, गायीचं दूध जरी सर्व प्रकारचे सप्तधातू वृद्धिंगत करण्यासाठी शरीरातल्या उपयोगात येऊ शकतं, तरी सुद्धा नवज्वर झालेल्या व्यक्तीनं जर का गायीचं दूध घेतलं तर त्याला ते विषाचं काम करत असतं. पाहता एकच गोष्ट यांनी वापरली तर लाभ वेगळा, यांनी वापरली तर लाभ वेगळा होतो. पण शास्त्रामधल्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगितलेल्या नसतात. कथेतही तसाच विषय असतो. कथेमध्ये चाललेला विषय सगळ्यांना सांगितला नाही 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 नाही. माझ्यासाठी काय आहे हे ज्याचं त्यानं निवडून घ्यायचं आहे. शुकदेवजी महाराजांना ज्ञान होतं. या जगामध्ये अज्ञानी कोणीच नसतं. पण ज्याला विमल ज्ञान म्हणतात, ज्याला शुद्ध ज्ञान म्हणतात, कमतरता त्याची असते. नाही तर जगामध्ये सगळ्यांना सगळे कळतंय. ना ग्रंथ वाचायची गरज आहे, ना सत्संगाची गरज आहे. सगळे ज्ञानी आहेत. पण जरी ज्ञानी असले तर एक ज्ञान असं ज्ञान असतं जे अज्ञानच असतं. म्हणून शुभदेवांना ज्ञान आहे. संसार कसा आहे? संसार दुःख मूळ असा संसार आहे. आणि शरीर कसं आहे? मलमूत्राचा परिचर्म घातले कर्म कीटकाचा सांग रव रव दुर्गंधी रे अमंगळ हिचा माना. मला असा शिकवते आपल्या लेकरांना. शरण जाई हरिहरा का? हे ज्ञान वैराग्य निर्माण व्हावं यासाठी शास्त्राची युक्तीच अशी आहे की याने ते सोडून द्यावं. आणि ज्यांनी सोडून दिलेलं आहे त्यांना सांगतात सोडून देऊ नको. याच्यासारखं तर चांगलं काहीच नाही. शरीर होत चांगले, शरीरासारखं उत्तम काही नाही. देव दुर्लभ आहे आणि ते तुला प्राप्त आहे. म्हणजे आतापर्यंत नाचतोय, कुचतोय, सडकाय, असं आहे तसं आहे, आतून असं बाहेरून असं, रोगाचं भांडण असलं तर सांगितलं. अरे म्हणले हे जसं असलं तसं, पण देवाला एक मिळत काही ना. मग त्याचे गुण सांगितले. जास्त गुण सांगत जाऊ नये. अजून आपण फार कच्चे आहोत. तुम्ही नाही, इकडे पाहून म्हटलं आपण कच्चे आहोत. इतक्या लवकर जर या प्रपंचाचं रहस्य जर का दुसऱ्या बाजूचं जे शुकदेवांच्या समोर आता प्रगट करणारे वेदव्यासजी महाराज, जनक महाराज, ते सूत्र जर का अपरिपक्व अवस्थेमध्ये जर का श्रवण करण्यात आलं, अगोदरच आपण आसक्त आहोत. म्हणजे
एखाद्या वेळेला ज्ञानेश्वरीमध्ये सांगतो, एखाद्या वेळेला ज्या डॉक्टरांनी आजार जावा ज्याच्यासाठी पथ्य दिले, त्याच डॉक्टरांनी आजार जावा याच्यासाठी पथ्य न देता जे पथ्य करायला पाहिजे होतं तेच याला खायला सांगितलं. काय होईल? रोग बळावल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एका विशिष्ट समयाच्या अगोदर शास्त्रातल्या काही काही गोष्टी साधकाच्या श्रवणात येऊ नाही. अगोदर आल्या अगोदर येऊ नये. ज्या वेळेची गोष्ट त्याच वेळेला श्रवणामध्ये यावी. या ठिकाणामध्ये विषय असा चाललाय आपला. शुकदेवजी महाराजांना वेदव्यासजी महाराज म्हणतात, बेटा तू विवाह कर. आणि संसाराबद्दलचं ज्ञान त्यांना झालेलं आहे. जसं आपल्याला विवाह करावा वाटत होता का? करावा वाटत होता का? नव्हता ना करावं वाटत. मग का केला? मग का केला? आपल्याला त्यावेळेला कळत सुद्धा नव्हतं लग्न केल्याने आपलं चांगलं होणार आहे का चांगलं होणार नाही. त्यावेळेला तर आपण एका विशिष्ट वातावरणात होतो. पण शुकदेव संज्ञान होते, संसाराचं स्वरूप ज्ञात होतं. ही संसाराची उपाधी जर माझ्या मागे लागली तर मला परमार्थ करता येणार नाही याचं ज्ञान होतं. म्हणून शुकदेवजी महाराजांना ज्यावेळेला वेदव्यासजी महाराज म्हणतात, शुका तू विवाह करावा अशी माझी इच्छा आहे. म्हणजे पण बाबा संसार का असा आहे, तुम्ही कशाला मला त्या नरकाला पाठवता? म्हणजे ज्ञान आहे पण अज्ञान आहे. ज्ञान आहे पण अज्ञानच आहे. वेदव्यासजी महाराजांनी विचार केला, याला कितीही सांगितलं मी जरी तरी हा माझं ऐकणार नाही. कारण असं आहे, स्वतःला ज्ञानी मानणारा कधी समोरच्याचं कोणतंही म्हणणं सांगणं ऐकत नाही. त्याला काय कळतं? सांगणाऱ्याला काय कळतं? आता या जगामध्ये खरंच कोणाला काय कळतं हे देवालाच माहिती. कोणाला काय माहिती ना? शुकदेवजी महाराजांचं हे रहस्य लक्षात आलं. व्यासमुनींच्या वेदव्यासजी महाराज विचार करतात की हा माझं म्हणणं मान्य करणारच नाही. का नाही? याला ज्ञान झालेलं आहे. कशाचं? संसाराचं. पण एक तर्फी ज्ञान झालं, एक बाजू माहिती झाली, दुसरी बाजू याला माहिती नाही. आणि ती दुसरी बाजू जरी मी समजावून सांगायचा प्रयत्न केला तरी हा म्हणेल की बाबा तुमच्या इच्छेसाठी माझं जीवन का तुम्ही उद्ध्वस्त करता? मला का विवाह करायला सांगताय तुम्ही? मी आता वनामध्ये निघून जाणार आहे. भगवती भगवंताची मी ध्यान धारणा उपासना करणार आहे आणि माझा उद्धार करून घेणार आहे. कशाला यामध्ये लग्नाच्या चक्रामध्ये टाकताय मला? वेदव्यासजी महाराजांना माहित होतं हा माझं ऐकणार नाही. म्हणून याला आता गुरूंकडे पाठवावं लागणार आहे. मग कुणाकडे पाठवावं? मग राजा जनकांचं जनकांची आठवण आली. म्हणजे विधीही जनकांकडे याला पाठवावं. काढतोच आहे ना, दुकानातच जावं लागणार. घरी काढतो मग ते काहीतरी गडबड होईल. आणि खरंच आहे महाराज, सगळे जरी ज्ञानी असतात तरी स्वतः संत ज्या वेळेला बोलतात ना, आपलं ज्ञान बाजूला होऊन जातं. त्यांचंच खरं आहे हे आपल्याला वाटायला लागतं, जाणवायला लागतं की हे जे सांगतात, हे जे बोलतात हे सत्य आहे, शास्त्राचं सार आहे. असं का होत असतं? ज्यांची ती प्रामाणिकता असते आणि त्यांना त्यांच्या सद्गुरूंच्या कृपेनं त्या रहस्याचा उलगडा घातलेला असतो. जे सत्य असतं ना ते बुद्धीला उशिरा कळतं पण मनाला हृदयाला चटकन कळत असत. चटकन कळत. जनक राजांकडे पाठवावं लागणार आहे. म्हणजे बेटा शुका म्हणजे काय बाबा? म्हणजे एकदा जनक राजांच्या भेटीसाठी दर्शनासाठी जाऊन यावं जनक विधीला नगरीला असं मला वाटतंय.
आता तर शुक्रवारी डोक्याला हातच लावला. म्हणजे ज्या जनक राजाने विवाह केलेले आहेत, लेकरं बाळ आहेत, राजे आहेत, याचा अर्थ राजवैभव आहे, याचा अर्थ सैनिक आहे, याचा अर्थ चोर कळतो, शाहू कळतो, लबाड कळतो, शहाणा कळतो, गरीब कळतो, श्रीमंत कळतो, आपलं कळतं, दुसऱ्याच कळतं, माझं कळतं, तुझं कळतं, सगळं कळतं यांना. आणि मला ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी त्यांच्याकडे पाठवतात आहे. इथं भ्रम निर्माण झाला. पुन्हा दुसरा भ्रम निर्माण झाला की ते काही मला ज्ञान सांगते. त्यांच्या व्यावहारिक गोष्टींकडे लक्ष दिल्यामुळं आणि गेल्यामुळं त्यांची स्वरूप स्थिती न कळल्यामुळं लक्षात घ्या, त्याग करून गेलेला चटकन कळतो की हा त्यागी आहे. ज्याने बाह्यांगाचा त्याग करून गेला चटकन जगाला कळतं की याने त्याग केलेला आहे. पण बाह्यांगाचा त्याग न करता स्वरूपाने ज्याने त्यागलेला आहे त्याचा त्याग जगाला कधीच कळू शकत नाही. कारण त्याचं जीवन सामान्य प्रापंचिकासारखं, सामान्य संसारिकासारखंच दिसतं. आणि म्हणून हा विकल्प चित्तामध्ये आला. परंतु वेदव्यासजी महाराजांची इच्छा झाली की मिथिला नगरीला जाऊन जनकांचं दर्शन, जनकांची भेट घ्यावी. मी त्यांना तो प्रश्न विचारतो का, मी विवाह करू अथवा नको. आणि जनक राजांचा सल्ला तुला मानवला तर घरी आल्यानंतर मला सांग, लग्न करायचं असलं तर एखादी कन्या शोधू, तिच्यासोबत तुझा विवाह मी लावून देईन.